स्वामी समर्थाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही निघालो आहोत एक सुंदर प्रवास अनुभवायला. नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो, मी वर्षा. आज व्हिडिओ खास आहे कारण आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पिकनिकला निघालो आहोत. तर खूप धमाल मस्ती, हसू, प्रवास आणि आठवणी. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आम्ही सगळ्या मैत्रिणी लिफ्टमध्ये बसताना हा आमचा पूर्ण ग्रुप आहे. एकूण तब्बल आम्ही 22 जणी आहे. सगळ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या आहेत पण मस्ती मात्र एकदम सेम. आणि ही आमची पूर्ण पिकनिक मस्त आणि छान झाली आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा कारण की व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ माझा कसा वाटला पूर्णपणे बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही इथे अंधेरी स्टेशनला आलो होतो. आम्ही चर्चगेटच्या ट्रेनची वाट पाहत होतो. मस्त असं अंधेरी स्टेशनला मी सगळ्यांचा व्ह्यू घेतला आहे. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो. आम्ही एकच मजेशीर अशी रील बनवली आहे ट्रेनमध्ये, ती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर हसू मस्ती प्रवास असाच असायला हवा ना, म्हणून आम्ही मस्त अशी ट्रेनमध्ये सुद्धा रील केली आहे. कसं वाटतात सगळे मस्त जण ना. सकाळ सकाळचं वातावरण होतं आणि फ्रेश, सगळे मस्त छान मस्त नटून थटून सगळे आले होते आणि सगळ्यांना खूप मजा होती. खूप सगळे एक्सायटेड होते की पुढे जाऊन काय होणार, कसं होणार. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. फायनली आम्ही चर्चगेटला सुद्धा पोचलो आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांना आमच्या ग्रुपला दाखवले आहे, तर सगळ्यांनी बघून घ्या. आता पुढचा स्टॉप आहे आमचा गेट ऑफ इंडिया. बसने जाताना सकाळचं वातावरण खूप मस्त होतं, खूपच छान होतं. थंडी होती, गर्दी होती, पण आम्ही सगळ्या मिळून होतो त्यामुळे मजाच होती. 22 जणी एका बसमध्ये. आवाज, हसू, गोंधळ, पण सगळ्यांना आनंदी असं वातावरण केलं होतं. आणि फायनली आम्ही आता पोचलो आहे गेट ऑफ इंडियाला. तर चला गेट ऑफ इंडियाला, आणि आम्ही इथून जाणार आहे आता बोटीने अलिबागला. तर तुम्हाला आता कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय बाय. हाच तो क्षण. आम्ही अलिबागच्या बोटीत बसलो आहोत. समुद्रातून येणारा तो मस्त असा वारा, सूर्यवर येताना दिसतोच आणि दृश्य खूपच सुंदर, मनाला भावणारं, खूप मस्त होतं. आणि बोटीत खूप गर्दी होती पण आमची एनर्जी काही कमी नव्हती. बोटीच्या बाजूला ते पक्षी आमच्या हातातून खाऊ घ्यायला जवळ येत होते. मग काय, मी सुद्धा त्यांना खाऊ घातला. माझ्या हातातून सुद्धा चकली घेतली आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच. तर खूप छान वाटत होतं. तो क्षण मी खास कॅमेऱ्यात टिपला आहे. फायनली अलिबागला पोचलो होतो. आम्ही मालदार या बोटनं आलो होतो.
तर मालदारची बोट खूप छान होती, जास्त हलत नव्हती. आणि मालदारची एक सिस्टीम आहे की आपल्याला इथून मांडवाच्या नाक्यापर्यंत आपल्याला फ्री बसने किंवा त्यांच्या टॅक्सीतून आपल्याला घेऊन जातात. मालदारच्या बोटनं हे आपल्याला फ्री भेटते, त्यामुळे शक्यतो मालदारच्या बोटने शक्यतो जर या कुणाला यायचं असेल त्यांनी येऊ शकता. मस्त छान बोटीतून प्रवास झाला आमचा. फायनली आम्ही अलिबागला पोचलो आहो, मांडवा बीचला. आहे मांडवा बीच. आता आम्हाला रिसॉर्ट बुक केलं होतं आम्ही, त्यामुळे आम्ही आता रिसॉर्टवर जाणार होतो. तर त्याच्यासाठी आम्हाला पुढे जायचं आहे, लाईनीमध्ये उभा राहिलं, कारण की बसला मालदारची खूप गर्दी असते. खूप लोक मालदार बोटने येतात, त्यामुळे बसला रिक्षाला खूप गर्दी असते. तर पुढे जाऊनसुद्धा आम्हाला लाईनमध्ये उभा राहायचं होतं. पण सकाळचं वातावरण होते, आम्हाला इथे 9:30 ते 10 वाजले होते, त्यामुळे असं काहीच त्राससुद्धा झाला नाही. आम्ही खूप लवकर इथे पोचलो होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं, खूप एक्सायटेड होते पुढे काय होणार. सगळ्याजणी आम्ही चालत मस्ती करत, हसी मजाक करत हसत कधी हे क्षण खरंच निघून गेले आम्हाला कळलंच नाही. खरंच खूप छान होते, हे खास दिवस होते आमच्यासाठी. खूप छान मस्ती मजाक आम्ही केली आणि फायनली आम्ही पोचलो आहे मांडवा बीचच्या बस स्टॉपवर. मालदारच्या बोटने आली होती. ह्याच्यापेक्षा अजून काही लोक पुढे सुद्धा बसनं निघून गेली होती. आम्ही यायला आणि बस निघायला. आणि फायनली आम्ही रिसॉर्टवर पोचलो. मस्त असं सगळ्यांना भूक लागली होती. मस्त सगळ्यांसाठी पोह्याचा नाश्ता होता. सगळ्यांनी पोट भरून असे पोहे खाल्ले आणि त्याच्यानंतर सगळे फ्रेश होऊन मस्त असं रील बनवण्यासाठी रेडी आहेत. नंतर सगळ्या मस्त असे थोड्या फ्रेश होऊन तयार झालो. रील कशी बनवायची, कोण कुठे उभं राहणार हे सगळं ठरवून मस्तपैकी आम्ही छान असा एक व्हिडिओसुद्धा तयार केला आहे. ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल, तर नक्की शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. आणि फायनली आमची रीलसुद्धा बनवून झाली आहे, तर तेही तुम्हाला मी फास्टमध्ये दाखवले आहे, तीसुद्धा बघून घ्या. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त असे सगळे रील वगैरे बनवून झाले. नंतर आम्हाला भूक लागली होती, जेवणचं टायमिंग झालं, तर मस्त असं आम्ही जेवण केलं. व्हेज नॉनव्हेज दोन्हीसुद्धा होतं. मी तर व्हेज होते, त्यामुळं आम्ही दोघी तिघी व्हेज खाल्लं आणि बाकीच्यांना फिश. आणि इकडे बायका अलिबागला फिरायला आलेत आणि काय करतात माहितीये का, चिंचा काढतात आहे. इकडे बघा, फिरायला आलेत आणि चिंचा गोळा करायला लागलेत. चोर चोर सगळी पकडा. त्याच्यानंतर आम्ही 1 तास आराम केला आणि मस्त असं आम्ही 4 वाजता सगळी रेडी होऊन आवाज बीचला आम्ही चालत चाललो होतो, कारण की आवाज बीच इथून जवळच होता. मस्तपैकी आम्ही आता आलो आहे बीचला, आवाज बीचला. तर चला मी तुम्हाला छान वाटत होतं वातावरण. आणि फायनली आम्ही आवाज बीचला पोहोचलो आहे. आणि इथला व्ह्यू बघा, एकच नंबर, खूप छान वाटत होता. आणि बीचसुद्धा खूप छान साफ होता आणि गर्दीसुद्धा जास्त नव्हती, त्यामुळे खूप भारी वाटलं. मजा केली आम्ही सगळ्यांनी मस्त असं. आणि इकडे आरूला एक राईड घ्यायची होती बाईकची, तर ते सुद्धा त्यानं घेतली आहे. आणि आमचा सगळा ग्रुपचा फोटो काढायचा होता, फायनली तो सुद्धा आम्ही काढून घेतला आहे. अशा ठिकाणी गेल्यानंतर फोटो तर काढावेच लागतात आणि काढणे गरजेचं सुद्धा आहे, कारण की तेवढीच एक आठवण असते आपल्याजवळ.
पुढे जाऊन कधी जरी आपल्याला आठवायचं म्हटलं तर आपल्याकडे हीच आठवण आहे. त्यामुळं आम्ही मस्त असे सगळ्यांनी छान फोटो काढले, रील्स बनवले आणि मस्त सगळेजण बसलो, गप्पा आता मारल्या आमचं आणि खूप छान अलिबागवरून मस्त वाटलं. फिरून फोटो काढून झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे रिसॉर्टवरती. शेवटचा एकदा व्ह्यू घेऊ अलिबागचा. मस्त असं सनसेट व्हायला आलाय. चला बाळा. आणि फायनली आम्ही आता रिसॉर्टवरती पोहोचलो होतो. मस्त वातावरण, शांत गार हवा आणि खूप भारी वाटत होते इथे आम्हाला आल्यानंतर ना. मस्त रात्रीसुद्धा आम्ही खूप छान खेळ वगैरे खेळणार आहे. तर व्हिडिओ आणि स्किप अशा न सगळ्या करता रूम बघा. आणि आहेत. इकडे बघा इकडे अशा एक प्रकारे रूम आहे. सगळ्यांचे बेड होते. तर खूप नंतर मजा येणार इकडे होती. अशी रात्री एक मस्त रूम सगळे आहे. एकत्र आम्ही झोपणार होतो आणि खूप मजा इकडे सुद्धा पण केली. रूम आहे. इकडे सुद्धा अशा रूम आहेत. सगळ्यांना वेगवेगळ्या रूम आम्हाला दिल्या होत्या. फक्त सध्या आम्ही अंधार सगळेजण आहे एकत्र रूममध्ये. होतो, बरेच जण एकत्र होतो आणि खूप आणि छान इकडे होतं पण रूम वातावरण. आहे. इथली सोयसुद्धा मस्त खूप असं छान छान होती. असं इथले जे रिसॉर्ट होते आहे जे मस्त. मालक त्यांनीसुद्धा आमची छान अशी सोय केली होती. जेवणसुद्धा खूप मस्त होतं. तर कोणाला इथे जायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी त्यांचा नंबर तुम्हाला नक्की देईन. तर आता इकडे आमचं सुरू होतं नाईट डान्स. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे मस्त असं फनी मुवमेंट असं काहीतरी वेगळं करायचं सुरू होतं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर वन पार्ट कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट करून. तर नेक्स्ट पार्टसुद्धा लवकरच येईल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ आणि पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा.